नमस्कार. आपल्या उत्साही युथिका अपार्टमेंट्स या सोसायटीमध्ये यंदा आपण मोठ्या आनंदाने आणि अभिमानाने 12वा गणेशोत्सव साजरा करत आहोत. 12वे वर्ष असल्यामुळे आम्ही 12 ज्योतिर्लिंग हा विशेष विषय निवडला आहे. यंदाच्या उत्सवाची सजावट केदारनाथ थीमवर आधारित आहे, जी आपल्याला भक्ती, संस्कृती आणि निसर्ग सौंदर्य यांची सांगड घालून दाखवते. या सजावटीच्या उजव्या बाजूस आपण सर्व 12 ज्योतिर्लिंगे व त्यांची कथास्वरूप माहिती प्रदर्शित केली आहे. सर्वांनी जरूर भेट द्यावी व या पवित्र कथा वाचाव्यात. ही 12 ज्योतिर्लिंगे सुंदर श्लोकांच्या स्वरूपात मांडलेली आहेत. असे मानले जाते की हा श्लोक दररोज पठण केल्याने मागील अनेक जन्मांतील पापेही नाहीशी होतात आणि मोक्ष प्राप्ती होते. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम उज्जैन्यां महाकालं ओंकारममलेश्वरं परल्यां वैजनाथं च डाकिण्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यं तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमीतटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वर शिवालये. एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतः पापं स्मरणेन विनश्यति. ओम नमः शिवाय. तर डाव्या बाजूस आपण अष्टविनायक दर्शन व गणपती बाप्पांच्या 64 कलागुणांची व 14 विद्यांची माहिती ठेवली आहे. अष्टविनायक सगळ्यांना माहितीच आहे. महाराष्ट्रातील पुणे, रायगड, नगर व जुन्नर परिसरात विखुरलेले 8 गणपती मंदिरे म्हणजे अष्टविनायक. ही 8 मंदिरे मोरेश्वर, सिद्धिविनायक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, विघ्नहर आणि महागणपती आहेत. या सर्व गणपतींच्या मूर्ती स्वयंभू आहेत. 18व्या शतकात पेशवे घराण्यांनी, विशेषतः माधवराव पेशवे व नाना फडणवीसांनी यांचा जीर्णोद्धार व प्रसार केला. प्रत्येक गणपतीला एक खास पुराणकथा जोडलेली आहे आणि सर्वांचे दर्शन केल्यावर यात्रा पूर्ण मानली जाते. यासोबतच आपल्या सोसायटीतील रहिवाशांनी केलेली सुंदर कलाकृती देखील येथे डाव्या बाजूस प्रदर्शित केल्या आहेत. आता मी थोडक्यात आज केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा सांगणार आहे. या पवित्र कथा आपल्याला ज्ञान, श्रद्धा, करुणा व एकात्मतेने जगण्याची प्रेरणा देतात. तर चला आता ऐकूया केदारनाथ ज्योतिर्लिंगाची दिव्य कथा. नर आणि नारायण हे विष्णूचे अवतार हिमालयात कठोर तप करत होते. त्यांच्या अखंड भक्तीमुळे भगवान शिव प्रसन्न होऊन त्यांच्या समोर प्रकट झाले. नर नारायणांनी प्रार्थना केली, प्रभो, आपण या केदार शृंगावर सदैव वास करावा. जेव्हा भक्त कैलासाच्या मार्गाने जातील तेव्हा त्यांना आपली भेट इथेच मिळावी अशी आमची इच्छा आहे. भगवान शिवांनी ही विनंती मान्य केली आणि तिथे शिवलिंगाची स्थापना केली. आजचे हेच पवित्र स्थळ म्हणजे केदारनाथ ज्योतिर्लिंग. केदारनाथ हे सर्वात पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक. भव्य हिमालयाच्या सानिध्यात उभे राहून ते आपल्याला सांगते की खरी व निष्ठेची भक्ती मनुष्याचे कठोरात कठोर पाप नष्ट करू शकते आणि त्याला मोक्ष प्राप्त करून देते. शिवभक्त जर येथे स्वच्छ हृदयाने प्रार्थना करतील तर त्यांना स्वतः भगवान शिवांचा साक्षात्कार जाणवतो. धन्यवाद. या निमित्ताने गणेशोत्सव मंडळ सर्व रहिवाशांचे त्यांच्या भक्तिभाव, उत्साह, प्रेम, आपुलकी आणि ऐक्य भावना याबद्दल मनःपूर्वक आभार मानते. चला तर मग आपण सर्वजण हा 7 दिवसांचा उत्सव आनंद, भक्ती आणि एकात्मतेने साजरा करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.